भक्तांनो, आजचा हा संदेश ऐकण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की सगळे तुमच्या विरोधात उभे आहेत? कितीही मेहनत करा, कितीही चांगलं वागा, तरीही आयुष्यात फक्त अडचणीच येतात. जर होय, तर आजचा हा संदेश तुमच्यासाठीच आहे. कारण आज महादेव आणि श्री स्वामी समर्थ तुमच्याशी थेट बोलत आहेत. भक्तांनो, महादेवाला देवांचा देव म्हटलं जातं, पण त्यांच्या आयुष्यातही संघर्ष होता. समुद्रमंथनात जेव्हा विष बाहेर आलं, तेव्हा ते विष स्वीकारण्यासाठी महादेव पुढे आले. त्यांनी तक्रार केली नाही, प्रश्न विचारले नाहीत. ते फक्त शांत राहिले आणि संपूर्ण विश्व वाचवलं. यातून महादेव आपल्याला एक मोठा संदेश देतात. ज्याच्यावर मोठी जबाबदारी असते, त्याच्यावर मोठ्या परीक्षा येतात. आणि आता स्वामी समर्थांचा संदेश ऐका. स्वामी सांगतात, बाळा, संकटे तुझा मार्ग अडवण्यासाठी येत नाही, ती तुला योग्य मार्ग दाखवण्यासाठी येतात. आज तुम्ही ज्या दुःखातून जात आहात, कदाचित उद्या तेच दुःख तुमच्या यशाची गोष्ट बनणार आहे. भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जीवनात सर्व काही सुरळीत चालू असतं, तेव्हा माणूस परमेश्वराला विसरतो. पण जेव्हा संकट येतात, तेव्हा तो देवाजवळ जातो. म्हणूनच कधी कधी संकट ही शिक्षा नसतात, ती परमेश्वराची हाक असते. आज तुमच्या आयुष्यात पैशांची अडचण असेल, नोकरी मिळत नसेल, व्यवसायात नुकसान झालं असेल, किंवा घरात सतत तणाव असेल, तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका. कारण महादेव सांगतात, वादळ कितीही मोठं असलं तरी ते कायम राहत नाही. आणि स्वामी समर्थ सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कदाचित आज तुम्ही रडत असाल, पण उद्या तुमच्यावर हसण्याची वेळ येईल. कदाचित आज लोक तुमची थट्टा करत असतील, पण उद्या तेच लोक तुमचं कौतुक करतील. कदाचित आज तुम्ही एकटे असाल, पण लक्षात ठेवा, तुमच्या सोबत महादेव आहे, तुमच्या सोबत स्वामी समर्थ आहे. म्हणून भक्तांनो, हा संदेश ऐकून फक्त प्रेरणा घेऊ नका, तर आजपासून एक निर्णय घ्या. कितीही संकट आली तरी हार मानायची नाही, कितीही दुःख आलं तरी श्रद्धा सोडायची नाही. कारण जिथे महादेवांचा आशीर्वाद असतो आणि जिथे स्वामी समर्थांची कृपा असते, तिथे अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण पुढे महादेव आणि स्वामी समर्थांचा असा संदेश आहे, जो कदाचित तुमच्या आयुष्याचा विचारच बदलून टाकेल. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, मी स्वामी भक्त. महादेवांनी विष पचवले म्हणून त्यांना निळखंड म्हणले जाते. त्यांनी संकटापासून पळ काढला नाही, त्यांचा सामना केला. यातून एक मोठा संदेश मिळतो. जीवनात आलेल्या अडचणीपासून पळून जाऊ नका, त्याचा ध्येयाने सामना करावा. कारण प्रत्येक संकट तुम्हाला काहीतरी शिकवून जाते. आणि स्वामी समर्थ म्हणतात, ज्या व्यक्तीच्या मनात श्रद्धा असते, त्याला परिस्थिती हरवू शकत नाही. आज तुम्ही आर्थिक अडचणीतून जात असाल, व्यवसायात नुकसान झाले असेल, किंवा घरात तणाव असेल, तरीही स्वामी समर्थ म्हणतात, निराश होऊ नका. कारण अंधार कितीही मोठा असला तरी एक छोटासा दिवा त्याला दूर करू शकतो. महादेव आपल्याला संयम शिकवतात व स्वामी समर्थ आपल्याला विश्वास शिकवतात. आणि जेव्हा संयम व विश्वास एकत्र येतात ना, तेव्हा चमत्कार हे नक्कीच घडतात. भक्तांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक रात्रीनंतर सकाळही होतेच.
आणि प्रत्येक वादळानंतर आनंद हा येतो. म्हणून आज जर तुम्ही संघर्ष करत असाल तर समजा तुमच्यासाठी काहीतरी चांगले घडण्याची तयारी सुरू आहे. महादेव म्हणतात, माझ्यावर श्रद्धा ठेवा. जेव्हा हे दोन्ही तुमच्या आयुष्यात येतात तेव्हा कोणतेही संकट मोठे राहत नाही. प्रिय स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जीवनात सर्व काही सुरळीत चालू असतं, पण जेव्हा माणूस परमेश्वराला विसरतो, पण आयुष्यात दुःख संकट येताच माणूस हा देवाजवळ जातो. म्हणूनच कधी कधी संकट ही शिक्षा नसतात, तर ती परमेश्वराची हाक असते. आज तुमच्या आयुष्यात पैशाची अडचण असेल, नोकरी मिळत नसेल, व्यवसायात नुकसान झाले असेल किंवा घरात तणाव असेल, तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका. कारण महादेव सांगतात, वादळ कितीही मोठं असलं तरी ते कायम राहत नाही. आणि स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. आज तुम्ही रडत असाल, पण उद्या तुमच्यावर हसण्याची वेळ येईल. कदाचित आज लोक तुमची थट्टा करत असतील, उद्या तेच लोक तुमचं कौतुक करतील. आज तुम्ही एकटे असाल, पण लक्षात ठेवा, तुमच्या सोबत महादेव आहेत आणि ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आहेत. म्हणून भक्तांनो, हा संदेश ऐकून फक्त प्रेरणा घेऊ नका, तर आजपासून एक निर्णय घ्या. कितीही संकट आली तरी हार मानायची नाही, कितीही दुःख आले तरी श्रद्धा ही सोडायची नाही. कारण जिथे महादेवांचा आशीर्वाद असतो आणि जिथे स्वामींची कृपा असते, तिथे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी ह्या शक्य होतात. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. म्हणून भक्तांनो, आजपासून चिंता सोडा, नकारात्मक विचार सोडा, नामस्मरण सुरू ठेवा आणि मनात कायम ठेवा, श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. यांच्या हृदयात महादेव व स्वामी समर्थ असतात. त्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. हा संदेश आवडल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. व व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा.